पुण्याहून आता माझ्या गावाला कोळथरेला निघालोय. विंडसर गाडी आम्ही आत्ताच नवीन घेतली. आता पुढे रंबल स्ट्रिप्स येतात, त्याच्यावरनं गाडी कशी जाते आपण बघूया. आता हे सकाळी पुण्याहून निघालो होतो, थांबत थांबत आलोय. 100% बॅटरी होती. आता दापोलीच्या जवळ आलोय. आता माझी बॅटरी अजून इथे तुम्ही बघू शकता 40% शिल्लक आहे आणि अजून 126 किलोमीटर जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. प्रवास खूपच सुखकर आणि आरामदायी होता. गाडी चालवायलाही फार छान आहे. कंट्रोलला चांगले, ब्रेकिंग तर लागतच नाही रिजनरेटिव्ह मोडवर असल्यामुळे हेवी. दोनशे 35 किलोमीटर मी आत्तापर्यंत चालवले गाडी आज. आणि आता आपण बघूया. आता मी माझ्या घरी आलोय. किती अजून रेंज आहे? अजून 105 किलोमीटर जाईल असं हे दाखवतंय आणि 33% बॅटरी शिल्लक आहे. गाडीसोबत आलेला स्लो चार्जर आहे. आपल्या घरामध्ये जसा फ्रीज किंवा गिझरचा पॉवर पॉईंट असतो तसा हा पॉईंट आहे. तिथे मी काल रात्री संध्याकाळी 7 वाजता चार्जिंग सुरू केलं. 33 ते 100 चार्ज व्हायला त्याला 12 तास लागले. आता माझी गाडी 100% चार्ज झालेली आहे. गाडीत जागेची काही कमीच नाही आहे. तुम्ही लोळू शकता. बरेच त्याच्यावर व्हिडिओ झालेत. फील पण प्रीमियम आहे आणि मी काल प्रवास केला. मला पण एकदम राईड पण खूप कम्फर्टेबल झाली माझी. 100% चार्जिंग झालंय. Wish you have a lovely day. गाडीत जवळजवळ 250 किलो वजन आहे. मी 140 किलोमीटर गाडी चालवून आलोय आणि आता अजून 160 किलोमीटर रेंज मला दाखवते. दमानी घाट चढतोय.